विद्यार्थी मित्रो, मागील व्हिडिओमध्ये आपण मॅथ सेकंड मधील थर्ड चॅप्टरला सुरुवात केलेली होती. इनडिफायनाइट इंटिग्रेशन असं या चॅप्टरचं नाव आहे आणि आपण त्याच्या संदर्भातले जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते शिकून घेतलेले होते, ज्यात आपण डेफिनेशन ऑफ इंटिग्रल ऑफ अ फंक्शन हे पाहिलं आहे. शिवाय आपण अल्जेब्रा ऑफ इंटिग्रल्स पाहिलेले आहे आणि सोबत आपण सम स्टँडर्ड इंटिग्रल्स पाहिले, ज्यात आपण 14 फॉर्म्युले लिहून घेतलेली आहे आणि ती समजून पण घेतलेली आहे. तर या सगळ्या पार्टच्या आधारावरती आपण एक्सरसाइज 3.1 जी आहे ती सॉल्व्ह करणार आहोत. तर यातलं पहिलं एक्झाम्पल जे आहे ते असं दिलंय बघा. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हटलेलं आहे. आता काही वेळेला इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असं राहू शकतं किंवा डायरेक्टली इव्हॅल्युएट म्हणू शकतात. इव्हॅल्युएट जे पण फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल ते डायरेक्ट इव्हॅल्युएट करायचं आहे. इंटिग्रल एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 आणि हा इकडे डीएक्स या टाईपचं दिलं असेल तर आपण त्याला डायरेक्ट इव्हॅल्युएट करणार आहोत. एक्झॅक्टली दोघीचं मिनिंग सेमच आहे, परंतु आपण अशा वेळेला आता ज्या ठिकाणी तुम्हाला हे फंक्शन डायरेक्ट असं दिलेलं आहे, ज्यात तुम्हाला इंटिग्रलचं साइन दिलेलं नाही, तर सुरुवातीला लेट आय इज इक्वल टू हे मानून घेणं गरजेचं आहे. नंतर आपला सिम्बॉल आहे इंटिग्रलचा हा, इथे ब्रॅकेट देणं गरजेचं आहे कारण एकापेक्षा जास्त फंक्शन्स त्या ठिकाणी आहेत, टर्म्स आहेत. तर एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 आणि हा डीएक्स हा आपला जो इंटिग्रलचा फॉर्मॅट आहे त्याला त्यामध्ये लिहिला आहे. पुढे काय तर आपण अल्जेब्रा ऑफ इंटिग्रल्स वापरून या ठिकाणी यांना प्रत्येकाला सेपरेटली इंटिग्रल साइन जी आहे ती ऑपरेट करू शकतो. इंटिग्रल हा एक्स स्क्वेअर डीएक्स मायनस हा इंटिग्रल एक्स डीएक्स आणि प्लस 1 डीएक्स. आपण हा 1 जो आहे तो इथे ठेवला तरी हरकत नाही. आता ह्या प्रत्येक टर्म्सला फक्त सेपरेटली इंटिग्रल जे आहे ते ऑपरेट केलेलं आहे आणि ते डीएक्स होता म्हणून तो पण त्याच्यावरती ऑपरेट इनडायरेक्टली, कारण हे सिम्बॉल दोघी एकत्रित येतात. पुढे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. बरं, आपल्याकडे जेवढे आपण फॉर्म्युले आहेत ते इथे यूज करणार आहोत. आता आपल्याला लागणाऱ्या फॉर्म्युले जे आहेत त्यांच्याकडे ऑब्झर्वेशन करूया. बघा, आता इंटिग्रल एक्स एस टू एन इथे या फॉर्मॅट मधला हा फॉर्म्युला आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे इक्वल टू एक्स एस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी असा फॉर्म्युला आहे. हाच रूल इथे लागू होतोय, इथे लागू होतोय. बाकी राहिला आणखी एक इंटिग्रल 1 dx चा पण डायरेक्ट फॉर्म्युला आहे एक्स प्लस सी. म्हणजे आपण जे आपल्याकडे ऑलरेडी फॉर्म्युले आहेत तेच यूज करणार आहोत. म्हणजे आपण इथे फक्त एक प्रकारे त्यांचं यूज कसं करायचं तेच आपण स्टार्टिंगच्या एक्सरसाइजमध्ये शिकतो आहोत. नंतर आपण ऍडव्हान्स थोडंसं एक्झाम्पल्स बघूया. पुढे आता इथे एक्स क्यूब म्हणजेच ते 3 प्लस 1 होईल या फॉर्मॅटनुसार आणि आपल्याला 3 प्लस 1 प्लस इथे देखील सेम एक्स एस टू 2 प्लस 1 आणि आपल्याला 2 प्लस 1 हा फॉर्म्युला आहे, कारण इन द प्लेस ऑफ एन हियर इज 3 अँड हियर 2. therefore n plus 1 that means 3 plus 1 3 plus 1 using that formula. हा फॉर्म्युला यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. इथे देखील तसंच, तर इथे रेस टू काहीच नसेल तर या ठिकाणी पॉवर 1 असते असं आपण कन्सिडर करतो. इथे एक्स एस टू येईल 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 आणि प्लस हा तर डायरेक्टली फॉर्म्युला आहे एक्स आणि या सगळ्यांचा कॉमन लिहून आपण प्लस सी जो आहे तो एका ठिकाणी लिहितोय. एकाच वेळी लिहायची गरज आहे. पुढे फक्त सिम्प्लिफाय करायची गरज आहे. हा एक्स एस टू 4 अपॉन 4 3 प्लस 1 प्लस एन ऍज इट इज एक्स क्यूब अपॉन 3 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस एक्स प्लस सी आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. इथे देखील नेहमीप्रमाणे दिलेला फंक्शन जे आहे ते आधी आय इज इक्वल टू इंटिग्रल आपल्याला तेच करायचं आहे, इंटिग्रेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यानुसार इथे एक्स स्क्वेअर 1 मायनस 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स. इथे एक गोष्ट दिसते बघा, इंटिग्रल हा एक्स स्क्वेअरने मध्ये मल्टिप्लाय करता येणं शक्य नाही कारण याला ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मग हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आधी काढायला लागणार. त्यापेक्षा सोपा मार्ग असा आहे की जर आपण लॉ ऑफ इंडायसेस इथे वापरला तर आपण इथे या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअरच्या फॉर्म त्याला लिहू शकतो. म्हणजे हा 1 मायनस 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स या पद्धतीने लिहिता येणार. म्हणजे मी काय केलं, हा याचाही स्क्वेअर आहे, या ब्रॅकेटचाही स्क्वेअर आहे आणि या संपूर्ण याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला लिहिला आहे. हा 2 अपॉन एक्स ब्रॅकेटच्या आत जी व्हॅल्यू आहे त्याचा पण स्क्वेअर होता आणि याचा पण होता, म्हणून आपण त्याला पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेटच्या रेस टू 2 लिहिला आहे. पुढे काय, आता हा एक्स आपण आत मल्टिप्लाय करू शकतो कारण दोघींची पॉवर आता सेम झालेली आहे. म्हणजे एक्स मायनस हा फक्त एक्स मायनस 2 होईल कारण हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होऊन जाईल, ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसाच. नंतर आपल्याकडे ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहेच, तर तो फॉर्म्युला वापरूयात. एक्स स्क्वेअर मायनस 4x आणि प्लस 4 हा डीएक्स. इथे मी एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून सोडवलेला आहे. म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे तो आपण इथे अप्लाय केलाय.
काय फॉर्म्युला आहे तो आपल्याकडे? आता ही अगदी बेसिक फॉर्म्युले आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय केलाय. पुढे आपण अल्जेब्रा ऑफ इंटिग्रल्स म्हणजे त्यांना सेपरेट करूया. 4, आता हा 4 सुद्धा आपण इंटिग्रल साईनच्या बाहेर काढू शकतो, कारण तो त्याचा मल्टिपल आहे व्हेरिएबलचा. व्हेरिएबलला नाही आपण बाहेर काढू शकत, परंतु कॉन्स्टंट नंबर आपल्याला बाहेर काढता येतो. त्या पद्धतीने ते सुद्धा 4 बाहेर काढला आणि ते 1 dx असणार आहे. पुढे हा परत फॉर्म्युले जे आपल्याकडे होते एक्स टू एनचं इंटिग्रल आपण जे काढलेलं आहे एक्स टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी, एक्झॅक्टली सेम फॉर्म्युला इथे यूज होईल. एक्स टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 मायनस 4, इथे देखील एक्स टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 आणि प्लस 4 आणि 1 चा जो इंटिग्रेशन आहे ते एक्स येतं, म्हणून आणि सगळ्यांना मिळून प्लस सी एकच व्हॅल्यू यायची गरज असते. इथे मग एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 4x स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4x प्लस सी, हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. बघा आणखी एक इथे भाग जातोय, दोनाचा भाग जातोय, त्यामुळे आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो. मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस सी. क्वेश्चन बघूया त्यातलंच थर्ड. नेहमीप्रमाणे लेट I इज इक्वल टू इंटिग्रल 3 sec स्क्वेअर x मायनस 4 अपॉन x प्लस 1 अपॉन x अंडर रूट x मायनस 7 आणि dx इक्वल टू. आता बघायला परत आपण सेपरेट करूयात. तर सेपरेट करत असताना मी आणखी एक गोष्ट सेपरेट करत असताना सिम्प्लिफाय करतोय. सेपरेट तर केलंच, हा 4 कॉमन निघून हा 1 अपॉन x येईलच dx, परंतु ही जी टर्म दिसते आहे या टर्म मध्ये इंटिग्रल 1 अपॉन x इंटू x एस टू 1/2 मला लिहिता येईल, कारण आपल्याला हा इंटिग्रल हा एज इट इज लिहून घेतो. इंटिग्रल 7 आणि 1 dx किंवा नुसता dx असेल तरी चालेल. तर आता इथे जे दिसतंय की मी रेस टू 1 अपॉन 2 लिहिलाय, कारण आपला बेसिक कन्सेप्ट आपल्याकडे आहे की हा जो स्क्वेअर रूट ऑफ nth रूट ऑफ a असतो तर a रेस टू 1 अपॉन n या पद्धतीने आपण त्याला रेस टू 1 अपॉन 2 लिहितो, कारण त्याचं व्हॅल्यू नाही तो 2 आहे आणि 1 अपॉन 2 आपण कन्सिडर करतो. बाकी पुढे आपण बेस इक्वल असताना त्यांच्या इंडेक्सची सम घेणार आहोत, ते वापरणार आहोतच. ते आधी पूर्ण सिम्प्लिफाय करून घेऊयात आणि मग इंटिग्रल काढूयात. इथे 1 अपॉन हा x एस टू 3/2 होईल, कारण त्यांचे दोघांचे बेस इक्वल आहेत, तर x टू 3/2 तो होईल. हा dx आणि मायनस 7 इंटिग्रल dx. पुढे आपण इंटिग्रेशन काढून घेऊयात. हा 3 sec स्क्वेअर x चे इंटिग्रेशन डायरेक्टली tan x येतं, फॉर्म्युलाच आहे आपल्याकडे. इंटिग्रल ऑफ sec स्क्वेअर x dx इज इक्वल टू tan x प्लस c, तो फॉर्म्युला मी इथे अप्लाय करतोय. मायनस 4 याचा देखील आपल्याकडे परत फॉर्म्युला इंटिग्रल 1 अपॉन x dx चा, तो आहे लॉग ऑफ x प्लस c. हे थोडक्यात आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत आपण तेच या ठिकाणी यूज करतो आहोत. प्लस हा रेस टू जाईल, तोपर्यंत इंटिग्रल काढू नका, कारण जोपर्यंत त्याला पूर्ण सिम्प्लिफाय होत नाही इंटिग्रँड तोपर्यंत आपण त्याला तसाच ठेवतो. आता इथे काही 7 आणि इथे इंटिग्रल ऑफ dx म्हणजेच 1 चे इंटिग्रेशन जे आहे ते x येतं, त्यानुसार 7x प्लस c झाला. याला पूर्ण सिम्प्लिफाय आता झालेलं आहे, त्याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो. हा 3 tan x मायनस 4 log x प्लस इंटिग्रल हा येईल x एस टू, याचं इंटिग्रेशन आता काढू शकतो आपण याच फॉर्म्युला साह्याने, जो आपण यापूर्वी मागच्या एक्झाम्पल मध्ये देखील पाहिला आहे. रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c, याच फॉर्म्युला साह्याने आपण इथे x एस टू n प्लस 1 म्हणजेच मायनस 3 अपॉन 2 प्लस 1 अपॉन मायनस 3 अपॉन 2 प्लस 1 मायनस हा 7x प्लस c ऍज इट इज. फक्त ती एकच टर्म जी आहे ती सिम्प्लिफाय करायची बाकी आहे, बाकी सगळं तर आपलं सिम्प्लिफाय झालेलं आहे. इथे हा x एस टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बे एक बे आणि तो मायनस 1 होते, म्हणजे x एस टू मायनस 1/2 अपॉन मायनस 1/2 मायनस 7x प्लस c. आणि लास्ट स्टेपला थोडंसं शॉर्टकट जर गेला तर इथे तुम्हाला आन्सर मिळणार आहे. बाकी ऍज इट इज आहे, आणि हा मायनस साइन असल्यामुळे मायनस 2 वरती येईल आणि हा अपॉन ला येईल. x अपॉन 1 अपॉन x एस टू 1/2 आणि 1/2 म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ x असेल, म्हणजे इथे अंडर रूट x मायनस 7x प्लस c हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. याला देखील त्याच पद्धतीने नेहमीप्रमाणे आधी I मानूया. I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ 3x क्यूब मायनस 2x प्लस
5 x अंडर रूट x. आपण आता आधी इंटिग्रँड जे आहे त्याला सिम्प्लिफाय करूया, जेवढा शक्य तेवढा त्याला सिम्प्लिफाय करूया. तर सिम्प्लिफाय करत असताना इथे ही जी व्हॅल्यू दिसते जशी आपण इथे x इंटू अंडर रूट x होता तसं इथे होता, तसं x इंटू x टू 1/2 होता, म्हणजे x टू 3/2 होता. म्हणजे आपण त्याला डायरेक्टली x टू 3/2 लिहू शकतो. म्हणजे यापुढे असं काही टर्म्स आली की x इंटू अंडर रूट x, तर त्यावेळेला x टू ती पॉवर जी असणार आहे ती ऑलवेज 3/2 असेल dx. आता याला सेपरेट करण्यापेक्षा आपण आधी काय करूयात, त्याला वरती घेऊयात आणि मग त्याला त्याची जी साईन आहे ती चेंज होईल लॉ ऑफ इंडक्शन नुसार -3/2 आणि हा dx. नंतर मग ही मध्ये मल्टिप्लाय करूयात ही टर्म. ती मध्ये मल्टिप्लाय केल्यावरती परत त्यांचा जो बेस आहे तो इक्वल होऊन जाईल आणि आपण त्यावेळेला तो जो कन्सेप्ट आहे इयत्ता 8वीचा पाया समानासना घातांकाची बेरीज होते त्यानुसार इथे आपण तो कन्सेप्ट वापरून हे सोडवू शकतो. मी आधी प्रत्येक टर्मला ब्रॅकेटच्या आत जी व्हॅल्यू बाहेर होती ब्रॅकेटच्या त्याच्याने मल्टिप्लाय करतोय. नंतर हा 3 कॉमन निघाला तर सेपरेट पण करून टाकतोय. सेपरेट करताना 3 कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबलला मल्टिपल आहे तो बाहेर. नंतर x टू हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3 2 6 6 मायनस 3 केला तर तो येईल 3/2 आणि dx आहे तसा -2 इंटिग्रल. इथे देखील रेस टू 1 आहे, ज्या वेळेला रेस टू काही नसेल दिलेला तर आपण 1 कन्सिडर करतो. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण दोघांची ऍडिशन म्हणजे सबट्रॅक्शन या ठिकाणी होईल. बे एक बे म्हणजे इथे x टू -1/2. त्यानंतर प्लस हा 5 परत कॉमन निघेल, इथे dx राहिला +5 इंटिग्रल x टू हा -3/2 आहे तसाच आणि हा dx. आता आपण यांचं इंटिग्रल काढू शकतो युझिंग दॅट फॉर्म्युला. इंटिग्रल x टू n dx इज इक्वल टू x टू n + 1 अपॉन n + 1 + c. हा आहे तो फॉर्म्युला आपला आता बऱ्याच वेळेला आपण वापरलेला आहे. तर इथे 3 इंटू x टू 3/2 + 1 अपॉन 3/2 + 1 मायनस सेम वे इथे देखील 2 इंटू x टू -1/2 + 1 अपॉन -1/2 + 1 प्लस 5 इथे देखील x टू -3/2 + 1 अपॉन -3/2 + 1 आणि नेहमी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आपला प्लस c आहे तसाच इक्वल टू हा 3 इंटू x टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 5/2 अपॉन 5/2 इथे होईल -2 इंटू इथे x टू 1/2 होईल कारण 1 - हाफ अपॉनला देखील तेच येणार आहे प्लस 5 इथे देखील x टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर -1/2 अपॉन -1/2 + c अशा पद्धतीने त्याला सिम्प्लिफाय करता येतं. आता पुढे हा रेसिप्रोकल होऊन वरती येईल तर हा 3 2 6 होईल 6 अपॉन 5 x टू 5/2 मायनस हा रेसिप्रोकल वरती आला तर 4 होऊन जाईल 2 इंटू 2 मल्टिप्लाय केल्यानंतर आणि हा अंडर रूट x होईल कारण x टू 1/2 जसं मी तुम्हाला हे सांगितलं त्यानुसार x टू 1/2 म्हणजे अंडर रूट x मायनस हा 5 2 10 10 होईल कारण ही मायनस साईन आणि प्लस साईन मिळून त्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो मायनस होईल आणि दोघींचा प्रॉडक्ट 10 आणि हा जो आहे तो अपॉनला येईल कारण हा रेस टू -1/2 तर अपॉनला पॉझिटिव्ह होईल आणि पॉझिटिव्ह होईल आणि रेस टू 1/2 म्हणजे अंडर रूट x होतो आणि प्लस c हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर रोमन सेकंड बघा. इव्हॅल्युएट म्हटलंय. आता इंटिग्रलचं साइन ऑलरेडी दिलेलं आहे आणि इव्हॅल्युएट म्हटलंय म्हणजे याचा अर्थ आपण अशा वेळेला इंटिग्रलच त्याचं काढणार आहोत फाइंड करणार आहोत. जे बोर्डवरती 4 एक्झाम्पल्स मी लिहिलेले आहेत त्यात प्रत्येक ठिकाणी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसत आहेत बघा. जनरली जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याकडे आहेत ते आहेत साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक असे आपल्याकडे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं जर आपण इंटिग्रेशन काढत असू तर आपल्याला नक्कीच त्याच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे आपण इंटिग्रल लिहून घेतलेले आहेत स्टँडर्ड फॉर्म मधले जे आपण त्यांचे इंटिग्रल डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो अशा प्रकारचे जे तुमचे 6 फॉर्म्युले आहेत ते लक्षात असणं गरजेचं आहे आणि ते फॉर्म्युलेचे फॉर्मॅट लक्षात घेऊन या एक्झाम्पलला सॉल्व्ह करताना डोळ्यासमोर ते 6 फॉर्म्युले असले पाहिजे की कोणता फॉर्म्युला या ठिकाणी तयार होऊ शकतो किंवा कोणत्या प्रकारे आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो याची गरज लागते. आणि राहिली गोष्ट आपण 11th स्टँडर्डला जे फॉर्म्युले शिकलेलो आहोत ट्रिग्नोमेट्री डबल अँगल फॉर्म्युले हाफ अँगल फॉर्म्युले आहेत त्यानंतर ट्रिग्नोमेट्रीचे सगळे जे साइन कॉस टॅन कॉट सेक मधले फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले आहेत डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले आहेत हे सगळ्या फॉर्म्युल्यांची आपल्याला इथे आवश्यकता लागू शकते कारण ट्रिग्नोमेट्रीला आपण जेवढं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतो तेवढं ते सिम्प्लिफाय होऊ शकतं त्यासाठी गरजेचं आहे ते आपल्याकडे फॉर्म्युले असणे. मग ते सगळे जर आपल्याकडे कलेक्शन असेल जसं की फंडामेंटल आयडेंटिटी आहे
त्यांचं एकमेकांसोबतचं रिलेशन आहे. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक यांचं एकमेकांसोबत काही रिलेशन आहे. ज्यात साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस इक्वल टू 1 आहे. म्हणजे अशा पद्धतीने काही रिलेशन्स आहेत. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेकचे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. टॅनचा रेसिप्रोकल कॉट, साइनचा कोसेक, कॉसचा सेक, या प्रकारचे जे फॉर्म्युले आहेत ते तुमच्याकडे असणं, कलेक्शन मध्ये असणं, लक्षात असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा हे एक्झाम्पल्स अगदी इझी होतात. आपला दृष्टिकोन जो आहे सिम्प्लिफाय करताना तो आपल्या फॉर्म्युल्याकडे असला पाहिजे. आपण कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू शकतो हे जर आपल्या लक्षात आलं तर नक्कीच आपल्याला ते फॉर्म्युले देखील यूज करता येणार आहे. जसं की आता समोर दिसतंय की टॅन स्क्वेअर एक्स आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. आता टॅन स्क्वेअर एक्स तर डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याकडे नाही, परंतु टॅनचं सेकचं रिलेशन आहे आणि सेक स्क्वेअर एक्सचा डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सेक स्क्वेअर एक्सचं आपण इंटिग्रेशन काढू शकतो. म्हणजे स्क्वेअरशी रिलेटेड आपल्याकडे फॉर्म्युला जो आहे, जसं की आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रल सेक स्क्वेअर एक्स डीएक्स इज इक्वल टू टॅन एक्स प्लस सी. जर हे फॉर्म्युला लक्षात राहिले नसतील तर नक्कीच डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला लक्षात असतील तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स येतो, म्हणून सेक स्क्वेअर एक्सचे इंटिग्रेशन देते टॅन एक्स येतात. अशा पद्धतीने जर लक्षात ठेवलं तर नेहमीप्रमाणे इथे लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल टॅन स्क्वेअर एक्स डीएक्स. आणि आपल्याकडे आयडेंटिटी आहे, फंडामेंटल आयडेंटिटी, ज्यात आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर, या ठिकाणी समजा आपण जनरल मध्ये ए मानला तर ए होईल. आणि इथे जर समजा आपण टॅन स्क्वेअर ए लिहायचा आहे तर या 1 ला जर आपण तिथे पाठवला तर हा सेक स्क्वेअर ए मायनस 1 होईल. म्हणजे आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करू शकतो. इन द प्लेस ऑफ एक्स ए इज हिअर, टू रिप्लेस एक्स इन द प्लेस ऑफ ए 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स sec square x, we put the value of tan square x, that is tan square a, therefore sec square x minus 1 dx. आणि पुढे आपण सेपरेट करतो. sec square x dx याला वेगळं इंटिग्रल दिलं आणि हा 1 dx असा लिहिला. पुढे sec square x चे इंटिग्रेशन आपण आता म्हटल्याप्रमाणे tan x plus c आहे, तिथे येईल फक्त tan x. आणि हा जो 1 आहे त्याचं इंटिग्रेशन x येतं आपल्याला माहिती आहे, आणि प्लस हे आपण जो नेहमीप्रमाणे घेतो तो. अशा पद्धतीने आपण ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले वापरून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल. याला देखील तसंच लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल. आता आपल्याला दिसतंय की साइन 2x आणि आपल्याला कॉस x आहे, म्हणजे इथे अँगल डबल दिसतो. हे डबल अँगल फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करू शकतो. हा आहे आपल्याकडे असा फॉर्म्युला की जो कॉस साइन आणि कॉस यांच्याशी निगडीत असलेला फॉर्म्युला आपल्याकडे साइन 2x चा आहे. म्हणजे साइन 2a इज इक्वल टू 2 साइन ए कॉस ए असा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीचा. तो आपण इथे यूज करू शकतो. तर तो यूज करताना इथे लागणार आहात 2 साइन एक्स कॉस एक्स आणि आपल्याला कॉस एक्स डीएक्स. बाकी हा एक कॉस कॉस गेट कॅन्सल, 2 बाहेर निघेल, हा फक्त साइन एक्स उरणार. आणि आपल्याला साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे इंटिग्रेशन जे आहे ते माहिती आहे, ते आहे मायनस 2 कॉस एक्स डीएक्स. म्हणजे इथे आपल्याकडे जे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहे, इंटिग्रल ऑफ साइन एक्स डीएक्स इज इक्वल टू मायनस कॉस एक्स प्लस सी, हे आपण अप्लाय केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. थर्ड, यात देखील बघा आता लेट आय इक्वल टू नेहमीप्रमाणे साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर. तर याला सिम्प्लिफाय कसं करता येईल याकडे आपण लक्ष असलं पाहिजे. आता इथे साइनचा नुसता साइनचा फॉर्म्युला आपल्याकडे नाही, हा फायनल फॉर्म्युला आहे, पण तो इथे त्याचा ऍप्लिकेशन होऊ शकत नाही कारण खाली स्क्वेअर आहे. एकाच ठिकाणी स्क्वेअर असतो, एका ठिकाणी स्क्वेअर जाते. पण साइन आणि कॉस यांचं रिलेशन असलेला एक ट्रिग्नोमेट्रीचा आपला फॉर्म्युला आहे इंटिग्रल मधला. कोणता? तर तो आहे हा. समजा आपण साइन एक्स, मी याला 1 अपॉन कॉस एक्स असा वेगळा लिहिला आणि त्याला मल्टिप्लाय इकडे साइन एक्स अपॉन कॉस एक्स लिहिला. म्हणजे दोन जे कॉस होते कॉस स्क्वेअर एक्स मधले, एकाला इकडे 1 अपॉन कॉस मध्ये लिहिला आणि इकडे साइन अपॉन कॉस लिहिला. आणि या दोघींना आपल्या ट्रिग्नोमेट्रिक मध्ये इथे सेक एक्स इंटू हा टॅन एक्स यांचे रेशो जे आहेत ते या प्रकारे आपण लिहू शकतो. आणि हा फॉर्म्युलाच आपल्याकडे तयार होतोय ट्रिग्नोमेट्रिकचा. डायरेक्टली आपल्याकडे इंटिग्रलचा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला आहे सेक एक्सचा. सेक एक्स प्लस सी हे आपलं फायनल आन्सर असेल, कारण इंटिग्रल ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू सेक एक्स प्लस सी. अशा पद्धतीने हे फॉर्म्युले जर आपले लक्षात असतील तर आपल्याला ते वापरता येणं पण इझी होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एक्झाम्पल नंबर 4.
आता या एक्झाम्पल्स मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते ट्रिग्नोमेट्री आहेच आणि अपॉनला साइन स्क्वेअर एक्स आहे. म्हणजे इथे डिपेंड करतं की आता अपॉनला जे आहे त्यानुसार वरती आपल्याकडे जे दिलेलं फंक्शन असेल ट्रिग्नोमेट्री तर काही फॉर्म्युला युज करता येतो आहे का. तर आपल्याकडे डबल अँगल फॉर्म्युले आहेत, कॉस ऑफ 2 थिटाचे फॉर्म्युले आहेत. आता आपल्याकडे त्याचे टोटल 3 फॉर्म्युले असे 4 आहेत. त्यांचा जर पकडला तर म्हणजे कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 असे 3 फॉर्म्युले त्याचे आहेत. त्याच्यापैकी युज करायचा कोणता तर आपल्याला जो सोयीस्कर असतो. जनरली कुठल्याही फॉर्म्युला त्याचा आन्सर येणार आहेच, तो विषय नाही. बट आपल्याला सोयीस्करित्या पण काही गोष्टी बघायच्या असतात. प्रत्येक वेळी फक्त मॅथ न वापरता थोडंसं लॉजिकचा पण युज करायला लागतो. आता इथे आपल्याकडे लॉजिकली एक फॉर्म्युला जो आहे तोच इथे सोयीस्करित्या वापरता येणं गरजेचं आहे आणि तो आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ए. हा तो फॉर्म्युला आहे, त्याच्याने आपल्याला आन्सर लवकर येऊ शकतं. मग कसं ते बघा. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल हा कॉस 2x ऐवजी आपल्याला फक्त तिथे पुट करायचं आहे. पुट म्हणजे अप्लाय करायचं आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉनला साइन स्क्वेअर एक्स. बाकी पुढे फक्त सेपरेट करूया. सेपरेट केल्यावरती काय बघा, हा 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स डीएक्स मायनस 2 इंटिग्रल हा साइन अपॉन साइन स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल होऊन जाईल. फक्त 1 डीएक्स या ठिकाणी येणार आहे. पुढे हा 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजेच तो रेसिप्रोकल आहे कोसेकचा, म्हणून कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स आणि मायनस 2 एक्स डीएक्स येईल, कारण इंटिग्रेशन ऑफ 1 जे आहे ते एक्स असणार आहे. बाकी पुढे फायनल आन्सर आपला डायरेक्टली येईल मायनस कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आहे कॉट एक्स. फॉर्म्युला आहे आपण जस्ट मागच्या व्हिडिओमध्ये घेतलाय मायनस 2x आणि प्लस सी. या ठिकाणी इंटिग्रेशन काढलं गेल्यानंतर डीएक्स देखील आपण लिहित नाही, म्हणून इंटिग्रल कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स मायनस 2x आणि इथे मायनस कॉट एक्स मायनस 2x प्लस सी हे फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 लिहिण्यापूर्वी आपण जे फर्स्ट मधलं 4th क्वेश्चन बाकी राहून दिलेलं आहे सोडवण्याचं आणि सेकंड मधलं 5th सोडवायचं बाकी आहे. तर त्यांचे आन्सर्स तुम्हाला देऊन ठेवते, तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. या पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह केले तर त्यांचे आन्सर जे आहे ते हे आहे, सॉल्व्ह करायला हरकत नाही, इझी आहे. तर नेक्स्ट बघा, आता इथे परत ट्रिग्नोमेट्री आहे आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पण इथे डायरेक्टली फॉर्म्युले आपल्याला युज करता येत नाही. अशा वेळेला आपल्याकडे एक सोयीस्कर पर्याय असतो आणि तो म्हणजे त्याच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करणे. म्हणजे की 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स या ठिकाणी मी हे वापरू शकतो रॅशनलायझेशन. याला आपण सिम्प्लिफाय करूयात. साइन याला म्हटलं गेलं तर काही साइन एक्स साइन मल्टिप्लाय बाय साइन साइन स्क्वेअर एक्स अपॉन आणि हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे परत त्या ठिकाणी फंडामेंटल आयडेंटिटी जी आहे ती तयार होते आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे आपला ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी तो मी इथे वापरतोय. तर इथे मला जो आता इथे आयडेंटिटी मिळते आहे जसं की 1 मायनस साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए बिकॉज साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी मला इथे वापरता येणार आहे. मी ती वापरल्यानंतर इथे इंटिग्रल साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि अपॉन हा 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच कॉस स्क्वेअर एक्स या ठिकाणी येईल. बाकी पुढे सेपरेट करायचं काम आहे. सेपरेट केल्यावरती आपल्या एक लक्षात येईल की आपण जे 2 एक्झाम्पल्स आता सॉल्व्ह केले जस्ट तेच एक्झाम्पल या ठिकाणी तयार होत आहेत. असे जास्त एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहेत. हा साइन अपॉन याला आपण लिहिताना 1 अपॉन कॉस एक्स मल्टिप्लाय बाय साइन एक्स अपॉन कॉस एक्स असं सेपरेटली लिहित, कारण आपल्याला आपल्या फॉर्म्युल्यांकडे पण लक्ष द्यायचं असतं की आपण जे फॉर्म्युले शिकलेलो आहोत त्या फॉर्म्युल्यांचा इथे कसा यूज करता येईल तोही विचार आपल्या डोक्यात असला पाहिजे. इथे आता 1 अपॉन कॉस आणि साइन अपॉन कॉस लिहिण्यामागचं कारण आहे, कारण हा 1 अपॉन कॉस म्हणजे आपला सेक एक्स असेल आणि हा टॅन एक्स असेल याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. परंतु टॅन स्क्वेअर एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन नाहीये, म्हणून याला सुद्धा आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटी आहे ती आपण अप्लाय करू शकतो. त्याच्या आधी याला मी सिम्प्लिफाय करून देतो. सेक एक्स इंटू हा टॅन एक्स डीएक्स आणि परत याचं आपण आयडेंटिटी जी आहे आपल्याकडे ती वापरतो आहोत आणि ती आयडेंटिटी तीच आहे आपल्याकडे ती 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए म्हणजेच टॅन स्क्वेअर ए इक्वल टू सेक स्क्वेअर ए मायनस 1 ही आयडेंटिटी मी या ठिकाणी यूज करतो आहे. ती वापरल्यानंतर इथे आपल्याला हा इंटिग्रल जो आहे तो 1 मायनस सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 या पद्धतीने मिळणार आहे. बाकी पुढे डायरेक्ट आपण इंटिग्रेशन काढू शकतो कारण याचे डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे आहे.
इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स डायरेक्टली सेक एक्स, आणि सेक स्क्वेअरचे इंटिग्रेशन जे आहे ते सुद्धा आपल्याला माहिती आहे, ते येईल टॅन एक्स ही मायनस साईन मध्ये आत गेल्यानंतर प्लस होऊन जाईल, आणि 1चं इंटिग्रेशन आहे एक्स आणि प्लस सी, जो आपण प्रत्येक वेळेला लिहितोच आहोत, हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट त्यातीलच क्वेश्चन जो रोमन सेकंड होता त्यातलाच 1 नंबरचा एक्झाम्पल बघूया. इथे स्क्वेअर रूटच्या ट्रिग्नोमेट्री दिलेली आहे, आणि अशा वेळेला जनरली आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर कसं निघता येईल यासाठीचा प्रयत्न करतो. मग अशा वेळेला आपल्याकडे डायरेक्ट 1 + sin 2x चा फॉर्म्युला आहे, परंतु आपण तो न वापरता तो फॉर्म्युलाचा प्रूफच्या साह्याने जाऊया. डायरेक्ट फॉर्म्युला तर आपल्याकडे आहेच, परंतु याला समजा आता 1 आपला आयडेंटिटी आहे, इथे sin² प्लस cos² ही आयडेंटिटी आहे फंडामेंटल, आणि हा बाकी पुढे sin 2x चा पण फॉर्म्युला आहे 2 sin x cos x. हे दोन्ही फॉर्म्युले मी या ठिकाणी अप्लाय केलेले आहेत. आता हे फॉर्म्युले वापरल्यानंतर या ठिकाणी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला बनतो आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस सेकंड इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर हा अंडररूट, आणि असं बनण्याचा फायदा असा आहे की इथे आपलं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट मिळून तो कॅन्सल होऊन जातो, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल्ड. मी जे 2 फॉर्म्युले वापरलेले आहेत ते असे बघा. आपण सगळे शिकलेले फॉर्म्युले आहेत, ते आयडेंटिटी आपण वापरली इथे sin² प्लस cos² इज इक्वल टू 1 आहे, तर मी 1 ऐवजी ती व्हॅल्यू इथे टाकलेली आहे. आणि दुसरा फॉर्म्युला आपण वापरला आहे sin 2a चा डबल अँगल फॉर्म्युला आहे. हे सगळे आपले 11वीचे फॉर्म्युले आहेत, 2 sin a cos a, हे वापरून त्याला सोडवलेला आहे. बाकी पुढे हा स्क्वेअर रूट गेट कॅन्सल्ड, इथे रिमेनिंग टर्म असेल sin x प्लस cos x dx. आणि आपल्याला माहिती आहे की इथे आता जर अशा वेळेला आपण सेपरेट केलं तर दोघींचे फॉर्म्युले आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीमध्ये स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. sin x चं जे इंटिग्रेशन आहे ते मायनस cos x येतं, आणि cos x जे आहे ते sin x येतं प्लस सी. फक्त दिशेल व्यवस्थित या प्रकारे जर लिहिलं तर sin x आधी लिहिला आणि हा नंतर मायनस cos x लिहिला प्लस सी, हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 9 इक्वल टू, इथे बघा इथे सुद्धा तसं स्क्वेअर रूटच्या आत दिसत आहे, आणि याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. आपल्याकडे जी डबल अँगल फॉर्म्युले आहेत त्यांना आपण या ठिकाणी मॉडिफाईड करून 1 मायनस cos a इज इक्वल टू 2 sin² a/2 असा फॉर्म्युला आहे. किंवा इथे 2a असेल तर फक्त इथे a येतं, त्या पद्धतीने फॉर्म्युला तो आहे. इथे 2x आहे म्हणून इथे आपण लिहिताना त्याला अपॉन 2 करायची गरज नाही, डायरेक्टली इथे sin² a या पद्धतीने x या पद्धतीने आपल्याला तो फॉर्म्युला अप्लाय करता येईल. बाकी हा √2 जो आहे तो पूर्ण इंटिग्रेशनच्या बाहेर निघून जाईल, आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन इथे फक्त येणार आहे sin x dx. आणि आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ sin x जे आहे ते आपल्याला मायनस कॉस मिळणार आहे, म्हणजे मायनस cos x आणि प्लस सी. तर फायनली मायनस √2 cos x प्लस सी हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, याला आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. इंटिग्रल आहे sin of 4x cos of 3x आणि dx. आता इथे डायरेक्टली sin of 4x चा cos of 3x चा फॉर्म्युला जरी आपल्याकडे असला पण ते मल्टिप्लिकेशन मध्ये होत जाईल. आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये नाही जायचं आहे, आपल्याला त्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा असतो, कारण आपण त्याला डिफॅक्टराइट करतो इंटिग्रेशन काढत असताना, जेणेकरून ते जेवढं सिम्प्लिफाय होत जाईल तेवढं आपल्याला त्याचं इंटिग्रेशन काढणं सोपं जाईल, आणि आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत ट्रिग्नोमेट्रीचे ते अप्लाय करणं इझी होईल. तर अशा वेळेला आपण जनरली आपल्याकडे असा काही फॉर्म्युला आहे का की त्याच्यात आपण साइन आणि कॉस दोन्ही येतात. तर आपल्याकडे असा एक फॉर्म्युला आहे की sin 2 sin a cos b इक्वल टू sin a प्लस b प्लस sin a मायनस b. हे डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले आपण 11वीला जे आहेत त्याचे प्रूफ सह पाहिलेले आहेत. तर ते जे फॉर्म्युले आहेत त्यांचं इथे ऍप्लिकेशन होत आहे, परंतु इथे मल्टिप्लाय 2 नाहीये याच्यामध्ये. मग तो 2 आणण्यासाठी आपण या ठिकाणी 1/2 जो तो ऍडजस्ट करूया. तो ऍडजस्ट केला म्हणजे 2 sin 4x आणि cos 3x असं होईल. म्हणजे या ठिकाणी जे दिसत आहे आपण जो फॉर्म्युला बोर्डवरती लिहिलेला आहे त्यात a आणि b या ऐवजी इथे 4x आहे, इथे 3x आहे, a आणि b ऐवजी. तर मग आपण तो फॉर्म्युला इथे अप्लाय करू शकतो, म्हणजे आपल्याला प्रॉडक्टचं कन्व्हर्शन जे आहे ते ऍडिशन मध्ये मिळून जात आहे. तर ब्रॅकेट मग इथे येईल sin 4x प्लस 3x, कारण sin a प्लस b आहे. पुढे प्लस cos साइनच आहे बघा, sin a मायनस b sin म्हणजे 4x मायनस 3x, आणि हा संपूर्ण ब्रॅकेट dx. हा 1/2 ऍज इट इज. इंटिग्रल आता साइन यांची ऍडिशन होते आहे sin 7x 4x प्लस 3x
प्लस इथे साइन 4x मायनस 3x केला तर फक्त x मिळणार dx. परत सेपरेट करूयात. हा 1/2 दोघींना मल्टिप्लाय आहेच, तर हा इथे 1/2 इंटिग्रल साइन 7x dx प्लस हा 1/2 इंटिग्रल साइन x dx इक्वल टू हा 1/2 साइनचं इंटिग्रेशन जे आहे ते मायनस कॉस ऑफ 7x. आणि आपण आता जस्ट शिकलो की एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो आपल्याला घ्यायला लागतो. आपण यापूर्वी जेव्हा फॉर्म्युले पाहिलेत मागील व्हिडिओमध्ये, त्यात जर त्याच्या ऐवजी वेगळा आला तर अशा वेळेला आपण त्याला अपॉनला घेतो. पुढे प्लस 1/2 आणि साइनचं इंटिग्रेशन डायरेक्टली मायनस कॉस एक्स प्लस. या फक्त व्यवस्थित घेऊन 1/2 कॉमन काढला तरी चालेल किंवा मल्टिप्लाय करून दिलं इथे मायनस कॉस 7x अपॉन 14 आणि हा मायनस वेगळे 4. सॉरी, हा याला मल्टिप्लाय नाहीये, हा एक फक्त याला मल्टिप्लाय आपण सेपरेट केलं गेलेलं आहे. तिथे मायनस 1/2 कॉस एक्स प्लस सी अशा पद्धतीने आपल्याला फायनल आन्सर असणार आहे. यात आता हे जे एक्झाम्पल नंबर 7 आहे यातलंच, त्यात देखील रॅशनलायझेशनच्या मेथडने जर याला सॉल्व्ह केलं म्हणजे sec x प्लस tan x याला अपॉनला डिवाइड d स्क्वेअर, तर ज्याच्यानेच त्याला मल्टिप्लाय डिवाइड केलं त्याच्या याच्याने साइन चेंज करून कॉन्जुगेट पेअरने, म्हणजे इथे मायनस साइन जर दिली तर sec x मायनस tan x ज्याच्याने मल्टिप्लायने डिवाइड केलं त्याला रॅशनलाइज केलं तुम्हाला या प्रकारचं जे आहे ते आन्सर इंटिग्रेट केल्यानंतर मिळून जाणार आहे. तर या एक्झाम्पल सोबतच आपण या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात. याचा जो दुसरा पार्ट आहे एक्सरसाइज 3.1चा तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत.